कागदपत्र आहेत तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा करणं आणि ह्या अपहाराची रक्कम तोड्या पाण्या ज्या आहेत या संदर्भामध्ये मंत्री महोदयापर्यंत तोड्या पाणी वेळे पोहोचले आहेत का? अध्यक्ष महोदय मला माहिती आहे, नाही तर मी काढेल आणखी त्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन की कोण अधिकारी आहे मी विचारेल. परत तसं बसून बोलणं बरोबर नाही. नाही तर कोण आय एस अधिकारी आहे मी विचारले की कोण आय एस अधिकारी आहे त्याचं नाव मी सांगेल. 4 नावं सांगू शकतो मी. प्रश्न विचारा. प्रश्न माझ्या प्रश्नाला असं डिस्टर्ब करता का? मला माहिती आहे की त्या सरपंचाला वाचवण्यासाठीच काही जण या ठिकाणी येऊन बसले आहेत आणि मंत्री महोदयावर त्याचा दबाव आहे. हे जर सगळे कागदपत्र खरे आहे, तुमचा अहवाल आहे, तर त्याच्याकडनं अपहाराची रक्कम का वसूल करत नाही तुम्ही? मंत्री महोदय ते करणार आहे का आणि फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? हा एक भाग. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, हे सगळे रिपोर्टमध्ये 2 अहवाल आहे, 21 ते 23 आणि 23 ते 25. तर त्या 21 ते 23च्या अहवालाची तातडीनं चौकशी करून कारवाई करणार आहात का? माननीय ग्रामविकास मंत्री. पहिला तर सन्माननीय खडसे साहेब सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहेत आणि एवढ्या मोठ्या ज्येष्ठ सदस्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारत असताना काही इथिक्स असले पाहिजेत. आणि आपण बोलत असताना कोण पोचलंय का, कोण आले का, कोण नाही आलं का, मग आम्ही काही वेगळ्या गोष्टी म्हणू शकतो. कोण पोचलं नाही म्हणून प्रश्न आले. माझा विषय क्लिअर आहे की या ठिकाणी सभागृहामध्ये ज्या चर्चा झाल्या ते 2 गावाची नावं सांगितलेली आहेत. त्या दोन्ही ठिकाणी चौकशी झालेली आहे आणि चौकशी शांतता ठेवा. गुलाबराव पटेल साहेब. चौकशी झालेली आहे आणि चौकशी झाल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला निलंबित केलेलं आहे. सरपंचावर 39(1) नुसार कारवाई चालू आहे. पहिली सुनावणी झालेली आहे आणि आपण एवढे ज्येष्ठ सदस्य आहात, आपल्याला माहिती आहे की सुनावणी सरपंचाला असं काढून टाकता येतं का? त्याची सुनावणी चालू आहे. पहिली सुनावणी झालेली आहे. 39(1) नुसार सरपंचावर कारवाई केली जाईल. जे चौकशीत समोर येईल त्याच्यावर कोण थांबणार नाही आणि प्राथमिक चौकशी झालेली आहे. आता त्या अनुषंगाने त्यांचं म्हणणं आहे की आता मगाशी त्यांनी एक GR वाचून दाखवला. त्या GR मध्ये स्पष्ट सभापती महोदय स्पष्ट सांगितलंय, ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात अपहार करणे अथवा ग्रामपंचायतीच्या मालमत्तेचा अथवा निधीचा अपहार करणे तसेच ग्रामपंचायतीतील मूळ दस्तऐवज खोट्या बनावट कागदपत्रांचा समावेश करणे किंवा फेरफार करणे हा गुन्हा असल्याने त्याबाबत फौजदारी दाखल करणे क्रमप्राप्त आहे. अशा गुन्ह्याबाबत अन्य प्राधिकरणाच्या अहवालामध्ये विभागीय चौकशीमध्ये गुन्हा घडल्याबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यात आले असल्यास संबंधिताविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. स्पष्ट म्हटलेलं आहे. आता याची DE आपण लावलेली आहे आणि विभागीय चौकशीमध्ये जर तो दोषी आढळला तर त्याच्यावर ती पुढची कारवाई केली जाईल. याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. त्यामुळे आता चौकशी न करता त्याला फासावर द्या असं तर पॉसिबल होणार नाही. प्राथमिक ज्या कारवाई करणं अपेक्षित आहे सरकारनं त्या सगळ्या केलेल्या आहेत. त्यामध्ये सरपंचाचे आता सुनावणी 39(1) अन्वये सुनावणी चालू आहे. त्यामुळं शासन याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. वसुलीच्या संदर्भात निर्देश द्या. वसुलीच्या संदर्भात जो DEचा रिपोर्ट येईल याच्यामध्ये चौकशीमध्ये जर ज्या गोष्टी समोर येतील त्या सगळ्या त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याच्याकडून वसुली केला जाईल.